अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी आपल्यासोबत आहेत। दळवी साहेब, काय सांगाल? 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीबाबत काय तोडगा काढणार होते, मात्र 4 दिवस उलटून सुद्धा अद्याप या जागेबाबत काही घोषणा होत नाही आहे। काय अजूनपर्यंत कुठे वाद सुरू आहे का? मला असं वाटतं की 1-2 दिवसांमध्ये रायगड आणि नाशिक संदर्भातला पालकमंत्र्यांचा जो तिढा आहे तो निश्चित सुटेल। कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्याच्या कार्यक्रमानंतर एकत्र बसले, चर्चा खूप झाली त्यांच्यामध्ये आणि मला असं वाटतं की आशावादी आहोत की बऱ्याचशाच्या रूपाने पालकमंत्री निश्चित रायगडला घोषित होतील। परंतु काही वृत्तवाहिन्यांनी आमच्या शिंदेसाहेबांचं नाव देखील पुढे केलं, हे आपल्याला स्पष्ट दिसतोय। पण शिंदेसाहेबांचं स्वतःचं मत आहे की रायगडला पालकमंत्री म्हणून भरत शेठच असले पाहिजे आणि आम्हा सगळ्याच शिवसैनिकांचं किंवा सर्वपक्षीय नेत्यांचं देखील मत आहे की सिनियरिटीप्रमाणे भरत शेठ 4 टर्मचे आमदार आहेत आणि अन्यायाविरुद्ध लढणारा आहे, लोकांमधला कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यांमधला माणूस आहे आणि सगळ्यांचीच अपेक्षा आहे की भरत शेठ पालकमंत्री व्हावे आणि मला असं वाटतं की येत्या 2 दिवसांमध्ये या संदर्भातला निर्णय वरिष्ठ स्तरावरती निर्णय होऊन घोषित होईल। राष्ट्रवादी कुठेतरी अजूनही आग्रही दिसते, राष्ट्रवादी याच्यातनं माघार पडायला कुठेतरी तयार नाही, असेच चित्र कुठेतरी वातावरणात रंगलेलं पाहायला मिळते। तटकरे साहेबसुद्धा याच्यावर काही उघड असं भाष्य करताना पाहायला मिळत नाही, त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी अजूनही आग्रही दिसते पालकमंत्रीपदावर। ना प्रोटोकॉलप्रमाणे तटकरे साहेबांनी देखील पालकमंत्री पण स्थगित देणं मागणं हे काय ठीक नाही आहे। कारण शेवटी रायगडला ज्या जनतेने न्याय दिला आहे त्या बऱ्याचशा रूपाने न्याय दिलेला आहे, चौथ्यांदा ते आमदार असल्यामुळे त्यांना द्यायला पाहिजे। आता तटकरे कधी मोठं मन करत नाहीत, त्यांचा इतिहास पूर्व इतिहास आपल्याला माहिती आहे आणि स्वार्थापोटी ते काही निर्णय घेतात, त्यामुळे असं काय चालणार नाही आहे। रायगडची जनता आत्ता याच्यामध्ये स्वीकारणार नाही आहे, स्वीकारतील तर भरत शेठला स्वीकारतील। रायगडच्या पालकमंत्रीबाबत म्हणजे शिंदे गट आणि राष्ट्रवादी विरुद्ध हा जो वाद होता त्याच्यामध्ये कुठेतरी तिसऱ्याचा लाभ होईल आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं देखील नाव चर्चेत आलं होतं आणि त्यामध्ये कुठेतरी हा वाद मिटावा आणि त्याला तिसऱ्यालाच कोणतरी लाभ होईल किंवा हा वाद मिटण्यासाठीच कुठेतरी हा प्रकरण तयार करण्यात आलं होतं असं वाटते। नाही, या रायगड जिल्ह्यावरती शिवसेनेचा क्लेमच आहे। कारण मागच्या वेळेला देखील त्यांना पदत्याग करताना मागच्या सरकारमध्ये अति तटकऱ्या पदत्याग करावा लागला, आम्ही उठाव केला आणि त्यानंतर खूप परिवर्तन झालं। आता हे सगळ्या गोष्टी तटकरे साहेबांना माहीत असल्या पाहिजे होता, पण शेवटी त्यांचा तो स्थायी स्वभाव आहे, त्याच्यामुळे मिळेल ते मागणं किंवा आपल्या पत्रात पाडून घेणं। पण आताही अशी जादू चालणार नाही आहे, कारण लोक हुशार आहेत आणि प्रोटोकॉल सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धती चर्चा आहे की आदरणीय शिंदेसाहेबांचं नाव येते की आपण जसं म्हणालात की तिसऱ्याला लाभ होऊ शकतो, तर असं काय होणार नाही आहे। आमच्या पक्षाचा कोणी दिला तरी आम्हाला चालेल, पण आमचा अधिकार भरत शेठच्या रूपाने कायम राहील। पण जर वरिष्ठ स्तरावरती ह्या तोडगाच्या संदर्भात काय निर्णय घेतला तर शेवटी आम्हाला तो मानून पुढे जावं लागणार निश्चित आहे। साधारणतः किती दिवस लागतील अजून पालकमंत्रीपदाचा हा विषय? नाही, उद्या कॅबिनेट आहे, मला असं वाटतं उद्याच या संदर्भातली घोषणा होईल। आम्ही सगळे आशावादी आहोत, कारण DPCची मिटिंग इतरस्त जिल्ह्यांमध्ये झाली आहे, आम्ही देखील अपेक्षित आहोत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की पालकमंत्री तिढा सोडून DPC मिटिंग लावणं आणि लोकांना न्याय देणं हे काळाची गरज आहे। खूप उशीर झाला आहे, तर मला असं वाटतं येणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातला योग्य निर्णय घेऊन घोषित करतील अशी आम्हाला आशा निश्चित आहे। नक्कीच सर, कुठेतरी येत्या 2 दिवसांमध्ये रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल आणि रायगडला भरत गोगावले यांच्या स्वरूपातच पालकमंत्रीपद मिळेल असा विश्वास महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे। गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।